बाप्यांची पडली नाक्यावर गाठ. बाप्या म्हणला चला येतो गार. म्हणलं चला डिगोया गाड्या जाऊया. डिगोया गाड्या गेल्या. डिगोला म्हणलं भराबा 4 ग्लास ज्यूसचं, कारण ज्यूस कोरडे असतो डिगोबाशी. तिथं ज्यूस पिवलं बघा डिगोबाशी. ज्यूस पिऊन तिथं आलं तर बघा घराकडं. घराकडं आल्यावर बघा लागलं होतं काम, कारण गायांचं खाद्य आणत होतं. गेलं बघा गायांचं खाद्य आणाय. गायांचं खाद्य घेऊन आलं तर बघा येताना काय शूट घ्यायला जमलं नाही, कारण गाडी पोची होती त्यामुळं काय शूट घ्यायला आपल्याला जमला नाही. आता पोची टाकून आपल्याला राहणार जायचं म्हटल्यावर खुरपं काढलं बघा बाहेर, कारण खुरपं चोळलं पाहिजे नाही, त्याशिवाय आपल्याला कापा येणार नाही. खुरप्याला गेलं खुश, दोन्ही साईडनं चोळून लगेच ठेवलं बघा पिशवीत ठेवल्यावर लगेच म्हणतं दहाव्या पण घेऊया. लगेच दहाव्यासनी पण घेतल्या. दहाव्या घेतल्या गेलं बघा राहणार. डायरेक्ट राहणार गेलं तर लागले आंबं पाडायला. तात्या काय झालं तिथं आंबं पाडते. तात्यानं पाहिजे बघा 2 आंबं माझ्याकडे दिलं तर मी काय लगेच कापला बघा, कारण आपण ग बसत नाही हो, लगेच चालूच. तर तात्या दुसरा घेऊन आलो बघा, कापायला लागले बघा लगेच. संभऱ्या म्हणला खाव्या, दोन्ही पण कापा लागलीच. कापलं बघा दोन्ही पण आंबं खाल्लं. तिथं आलं बघा गावात कापा इकडे. कापलं बिपलं इथं वैरण कापून घाम फुटला होता. आता म्हणलं वजं घालून जाऊया आता घराकडे. गोळा करून वजं घातलं बघा, डायरेक्ट सुसाट घराकडे. बिन थांबता डायरेक्ट घरला आलो बघा, भेंडायला लई. तर भावानं आजचा ब्लॉग आपला इथेच संपला. उद्याचा ब्लॉग बघायसाठी भावाला लाईक फॉलो शेअर करायला लागतंय.